यड्राव ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे कचरा टाकण्यापासून रोखला, कारखानदारांची मगरुरी, नागरिकांशी उद्धट भाषा। यड्राव गावातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे सरिता कृषी इंडस्ट्रीज कारखान्यातील वेस्टेज प्लास्टिक कचरा टाकण्यापासून थांबवण्यात यश आलं। पटेल नामक यांच्या मालकीचा हा कारखाना आहे। कारखान्यातील प्लास्टिक कचरा आयशर गाडी MH09 FL 4466 मधून भरून गाव तलावात प्लास्टिक कचरा टाकत असताना नागरिकांनी हा प्रकार हेरला आणि वेळीच हस्तक्षेप करून संबंधित गाडी रोखली। या घटनेमुळे नागरिक आणि चालक यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली। ग्रामस्थांच्या दबावामुळे अखेर टाकण्यात आलेला कचरा उचलून गाडीत भरावा लागला। यावेळी कारखानदार मगरुरीची भाषा करीत ग्रामस्थांना धमकी देत असल्याचा प्रकार घडला। त्यानंतर नागरिकांनी तीच गाडी ग्रामपंचायतीच्या दारात उभी करून अधिकाऱ्यांना कारवाईची मागणी केली। दरम्यान माजी उपसरपंच शिवाजी दळवी यांनी मध्यस्थी करत सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर यांना त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा व पुन्हा असे होणार नाही याबाबत लेखी पत्र लिहून घेण्यास सांगितल्यानंतर संबंधित तुषार पटेल यांनी ग्रामपंचायतीला लेखी माफीनामा अर्ज दिले। यावेळी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सरिता कृषी इंडस्ट्रीजच्या संबंधित मालक व चालकाला बोलावून घेतलं। यावेळी पुढील काळात अशा प्रकारचा कचरा गावात टाकला जाणार नाही अशी लेखी हमी घेतली। तसेच ग्रामपंचायतीने त्यांच्याकडून सामान्य पावती घेण्याचा निर्णय घेतला। मात्र 2 दिवस उलटले तरीही संबंधित कारखानदाराने अद्याप दंड पावती भरली नाही। स्थानिक नागरिकांनी यावेळी तीव्र संताप व्यक्त करत औद्योगिक कचऱ्याचा हा प्रकार वारंवार घडत असल्याची तक्रार केली। प्रत्येक वेळी गाडी पकडली जाते, मग कारखानदार माफी मागतो आणि पुन्हा तसेच सुरू राहते असे नागरिकांचे म्हणणे आहे। यापुढे कचरा टाकणाऱ्या वाहनधारकांवर मोठा दंड आकारावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली। या घटनेनंतर ग्रामपंचायतीने कारखानदारांना स्पष्ट सूचना दिल्या असून भविष्यात पुन्हा असे आढळल्यास कडक कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे। दरम्यान सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, सरिता कारखान्याने टाकलेला कचरा ग्रामस्थांमुळे रोखला आहे। या कारखानदारांकडून लेखी लिहून घेऊन समज दिली आहे। त्यांच्यावर शासनाच्या नियमानुसार योग्य तो दंड आकारला जाईल। त्यांनी दंड भरला नाही तर त्यांच्या प्रॉपर्टीवर बोजा चढवला जाईल असे सांगितले। महानकर न्यूजसाठी विकास लवाटे, यड्राव। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।